हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं संध्या वैभव चॅनलमध्ये. आज आपण गोळ्याची आमटी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथं लसूण, आलं, कोथिंबीर, खोबरं, कारळ आणि कांदा भाजून घेतलेला आहे. तर एवढं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं. जिरे मोहरी छान असे तडतडू द्यायचे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि आपण जो मसाला बनवला आहे तो मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर हळद, कांदा लसूण मसाला, धने पावडर, चिकन मसाला थोडासा टाकलेला आहे जेणेकरून टेस्ट छान येते चिकन मसाल्यानेही. तर 2 ते 3 मिनिट छान असं परतून द्यायचा आपला मसाला, जेणेकरून छान असं शिजतो आणि चवही छान उतरते. तर मसाला करपेल त्यासाठी मी इथं 2 ते 3 चमचे ना पाणी ओतून घेतलेले. मसालाही छान शिजून निघतो त्या ह्याच्यामध्ये आणि करपत नाही बऱ्यापैकी. तर इथं मसाला आपला छान असा शिजून झालेला आहे. त्यामध्ये आपण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घेऊ शकतो. तर मी इथं 2 ते 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर उकळी आली. गरम पाणी टाकलं का लगेच उकळी येते. त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकून घेतलं. हे जोपर्यंत उकळते तोपर्यंत आपण गोळ्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथं 4 चमचे बेसन पीठ घेतलेले. तुम्ही तुमच्या म्हणजे जशी तुमची फॅमिली असेल तसं तुम्ही घेऊ शकता. तर मी इथं 4 चमचे घेतलेले. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा, कोथिंबीर, त्यानंतर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ एवढं टाकून आपण छान असं हे फेटून घ्यायचं, जेणेकरून मग त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत. आणि ही भाजी जर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमच्या इथं भाजीला जर काही नसेल तर सगळ्यांना खूप आवडेल. आमच्या इथं तरी खूप आवडीने खातात ही भाजी. तर इथं गोळ्याचं आपलं बॅटर जे आहे ते 2 ते 3 मिनटामध्ये आपलं तयार होते. त्यानंतर उकळी आलेलीच आहे आपली साईडला. त्यामध्ये आपण कांदा भजी जशी सोडतो तसं हे एक 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 सोडायचं. छोटे छोटे सोडायचे, लय मोठे नाही सोडायचे. तर इथं माझं सगळे हे सोडून झालेले आहेत आणि छान असे 3 ते 4 मिनिट शिजून द्यायचं. त्यानंतर कोथिंबीर वगैरे तुम्हाला अजून टाकायची असेल तर ह्या स्टेपला तुम्ही टाका, जेणेकरून कोथिंबीरीची चव याच्यामध्ये उतरते. तर उकळी आल्याच्यानंतर इथे ना शेंगदाण्याचं कूट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 चमचे टाकू शकता. तर मी इथं 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. आणि शेंगदाण्याचं कूट टाकून झाल्याच्यानंतर 3 ते 4 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं, जेणेकरून आपले जे बेसनाचे गोळे आहेत ते छान असे शिजून निघतील. तर आपली इथं भाजी तयार होत आहे. तर अशी एकदा भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथं भाजी आपली तयार आहे, ताटही तयार आहे. या सगळे जेवायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय.